इथेच जटायूने सीतामातेला वाचवण्यासाठी रावणासोबतच्या केलेल्या युद्धात घायल पडून श्रीरामांसमोर अंतिम श्वास घेतले. नमस्कार मित्रांनो, सुधागड साईडच्या पार्ट 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चालत उद्धर रामेश्वर येथे जाण्यासाठी पाली जवळील उन्हेरे फाटा आहे. तेथून आपल्याला आज जायचे आहे. आता काढतोय आम्ही कमोड. आपण चाललेलो उद्धर रामेश्वरला. तर आपल्याला एका तलावात कोपऱ्याला 3 कमल भेटले. तर त्यासाठी प्रेम खाली उतरलेला, सर्व प्रेमचे एफर्ट्स आहेत ते. यानंतर उद्धर स्टॉपला आल्यास उद्धर गावाकडे जायचे आहे. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान. आपण आता कुंडावर चाललेलो. इथं उद्धर रामेश्वरला आलेलो आणि समोर एक असं हौद आहे. हौदाची तर हे पक्षाची नखरी जुना देवस्थान आहे ना. लोक काय करायचं, हे नव्हतं ना, त्यांना दवाखाना नव्हतं. म्हणजे त्या असं तर काय सर्प बिरप लागला तर तो तिथं आणून ठेवायचा. आणि ते मग तो पुजाऱ्याने 3 अंगाला लावलं का 3 अंगारावरली तो भरवायचा. भरावायचा. मग तो चालत जात उचलून आणतात. उद्धर रामेश्वरच्या इथे एक भवानी मातेचं सुद्धा मंदिर आहे. तर त्या मंदिरात जाणार होत आता. पण भवानी मातेच्या मंदिरात चाललो. तिथे रामकुंड सुद्धा आहे आणि जो आता आपण मागे बघितला तो सूर्यकुंड आहे. आपण हे बघत आहात, हे आता रामकुंड आहे. हे मगाशी आपण दाखवलेले हे सूर्यकुंड आहे. आणि इथं तुझी इच्छा कंप्लीट होईल. यानंतर येथे हे स्थानिक असणाऱ्या काकांकडून आपण या मंदिराबद्दलची माहिती घेतली. हे मंदिर जे आहे ना, हे मंदिर आपलं पालीचं मंदिर आहे. त्याच्या 10 वर्ष अगोदर बांधलेलं मंदिर आणि त्याचं शिलालेख आहे वरती या कोपऱ्यामध्ये. वाचून दाखवतो. याचं इसवी सनमध्ये कन्वर्ट केलं की 1743 होतं. आता शिलालेख आहे वरती. पहिलं वाक्य आहे बघा, सोमेश्वर चरे तत्पर शी शेवटचं अक्षर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी राम भक्त चित्राव पुणे दिसते बघा, पुणे कर देवालय बांधिले मनोहर रामेश्वर देवाचे शके 1665. चौथावा, हे जे बांधणारे आहेत त्यांचं कुलदैवत सोमेश्वर आहे. म्हणजे चित्राव पुणेकर होते, हा एक इंजिनियर आहे त्यावेळेसचा, ज्याने पुण्यातली 3 मंदिरं आणि 4थं मंदिर हे बांधलं. आणि शनिवारवाड्याचं शेवटचं काम आहे फिनिशिंगचं, शेवटच्या 2 वर्षाचं, ते त्यांनी केलेलं आहे. त्यावेळेचा तो प्रख्यात इंजिनियर आहे, म्हणून पेशव्यांनी त्याला काम दिलं. पण त्यांनी हेही मंदिर बांधलं. आपल्या गॅजेटमध्ये आहे 1883च्या आणि 1993चं जे गॅजेट प्रसिद्ध झालेलं रायगड जिल्ह्यात, त्याच्यामध्ये हा शिलालेख. सोमेश्वर चरे तत्पर शिवराम भट आहे, ते तिथं भक्त झालेलं आहे. शिवराम भट पुणेकर देवालय बांधिले मनोहर रामेश्वर देवाचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. ही जी प्रॉपर्टी आहे सगळी, हा एरिया यांचा होता. सिद्धी जो आहे मुरुड जिल्ह्याला, त्यांनी 2800 एकर जमीन या देवस्थानाला दिवाबत्तीसाठी दिली होती. त्यातली आत्ता आपल्याकडे 1800 एकर जमीन देवस्थानची आहे स्वतःची. आणि त्याला काही पूळ लागले असं मंदिर आहे. आणि इथे त्यावेळेसपासून म्हणजे 285 वर्षापासून इथे शिवरात्रीचा मोठा उत्सव इथे होतो, खाली होते. तेव्हापासून इथे वस्ती आहे. आणि इकडून पलीकडून आपण दक्षिणा केली, त्या कोपऱ्यावर एक शिळ आहे. त्याच्यावर पाय ठेवला की कुठल्याही प्रकारचा साप आहे तो चावल्याचं विष उतरायचं, म्हणून लोक इथं यायचे. आणि जटायूची आख्यायिका सांगितली जाते इथे की जटायू प्रत्यक्ष मारला गेला तिथे, पण मरायला इथे आला. मग प्रभू रामचंद्राने इथे त्याचा हे केला, उद्धार केला. इथं शिवलिंग स्थापन करून त्याचा उद्धार केला. आणि चला आता आपण रिटर्न जाऊया. आपला टॉपर आमच्यासोबत राहिलाय, हे बघा, आमच्या दोघांसोबत. आणि आता हा जांभूल पाडतोय आमच्यासाठी. टॉपरला आम्ही फिरायला शिकवला, जगायला शिकवला. हा, तो आधी मेलेला नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. पण आता आलो शनिदेवाच्या मंदिरात. हे पहा, यानंतर आपण घरी आल्यास मोठ्याने पाऊस व वारा आला. पाऊस आलाय जोरात.
आपण बघणार होता नुकसानी. या दवाखान्याचे पत्रे उडून आलेत आणि ते बघा ह्यांच्या इथं आपटले जोडते बघा. हॅलो गाईज. आला रे आला पाऊस आला, आला रे आला पाऊस आला. घराचे पत्रे तुटले, नवीनच टाकलेले. हा मी ट्रायपॉड घेतलेला सिनेमॅटिक साठी किंवा टाइम लॅप्स साठी. तर त्याचा उपयोग आता घरात उजेड करण्यासाठी होतोय बघा. लाईट गेले घरात, आता स्टँड वगैरे नाही काय, तर मोबाईल माझा दुसरा लावलाय. हे बघा उजेड